विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालय पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न. आज आपली सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 12 आहेत. या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण एकूण 40 प्रश्न बघणार आहोत आणि हे 40 प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे हे 40 प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी मित्रांनो, जर सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर आलेला आहे आणि या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया या सिरीजमध्ये तुमचे किती प्रश्न बरोबर येतात. चला बघा, प्रश्न क्रमांक आपला पहिला. भारतात होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाकाराने झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी, लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केलेली आहेत. तर या पर्यायाचे योग्य उत्तर होणार पर्याय बी. पुढील प्रश्न क्रमांक 2. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होणार पर्याय ए, 1882 साली स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ प्रकाशित झाला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे किंवा हे पुस्तक कोणाचं आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे, कारण या पहिले आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे बघा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी होणार, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखले जाते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 4. दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, 1966 साली दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 5. भारताचे उपग्रह प्रक्षेपण केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे स्थित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर श्रीहरिकोटा, जे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आपला पर्याय बी. प्रश्न क्रमांक 6. ग्रेगर मेंडल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय बी असणार आहे, अनुवंशिकतेचे जनक म्हणून ग्रेगर मेंडल यांना ओळखले जाते. सायन्सवरती प्रश्न आहेत, सायन्सचे प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढील प्रश्न क्रमांक 7. मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ नाव काय होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय ए असणार आहेत, द हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे हे मुंबई उच्च न्यायालयाचे मूळ नाव होते. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हटले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी, लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनकसुद्धा म्हटले जाते. प्रश्न 9. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 10. घटनेच्या कोणत्या कलमात ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा उल्लेख आहे? पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा उल्लेख आहे. बरोबर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए. प्रश्न 11. नगरपालिकेच्या
मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी, राज्य शासन. तर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य शासन करत असते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12, सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? करंट अफेअरवरती प्रश्न आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. लक्षात असू द्या, असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. प्रश्न क्रमांक 13, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे? तर कलम 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 14, रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. या वाक्यातील आम्ही हा शब्द काय आहेत? हा व्याकरणवरती प्रश्न आहेत. व्याकरणसुद्धा परीक्षेला विचारले जातात, त्यामुळे योग्य उत्तर द्या. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आम्ही हा शब्द काय आहेत? सर्वनाम. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 15, मी या शब्दाचे अनेक वचनी रूप खालीलपैकी कोणते आहे? व्याकरण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मीचं अनेक वचनी काय असणार? आम्ही. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 16, खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी म्हणून ओळखले जाते? रानकवी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी असणार आहेत. ना धो महानोर म्हणजेच नामदेव धोंडो महादूर यांना रानकवी असे म्हटले जाते. प्रश्न 17, कुसुमार्गज हे टोपण नाव कोणाचे आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए, वि वा शिरवाडकर यांनाच कुसुमार्गज असे सुद्धा म्हटले जाते. प्रश्न 18, बालकवी म्हणून कोणत्या कवीची ओळख आहेत? IMP प्रश्न आहेत. असे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती आणि आपल्या मुंबई उच्च न्यायालयाला सुद्धा विचारले जातात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी, त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बालकवी असे म्हटले जाते. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 19, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय डी, अर्धविराम. हे वाक्याच्या शेवटी आपल्याला जर एखादा तपशील द्यायचा असल्यास तेव्हा आपण वापरत असतो काय? अर्धविराम. पर्याय डी प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 20, अरेच्या हे पुस्तक इथे कसे आले? या वाक्यातील अरेच्या हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोगी अव्यय आहेत? हा प्रश्नसुद्धा व्याकरणवरती आधारित आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं काय? आश्चर्यवाचक. तर अरेच्या हे काय आहेत? आश्चर्यवाचक केवल प्रयोगी अव्यय आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 21, आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ निवडा. तर आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ आहेत आपला पर्याय डी, अशक्य गोष्ट साध्य करणे म्हणजेच आभाळाला कवेत घेणे. प्रश्न 22, सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणत्या वर्षी स्वीकारले? कोणते? तर आझाद हिंद सेनेचे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर 1943 साली. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1943 साली सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले होते. प्रश्न 23, पानिपतची तिसरी लढाई
खालीलपैकी केव्हा झाली? तर पानिपतची तिसरी लढाई ही 14 जानेवारी 1761 मध्ये झाली. पर्याय सी प्रश्न पर्याय आपला बरोबर आहेत. प्रश्न 24, महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती सदस्य निवडून दिले जातात? तर महाराष्ट्रातून लोकसभेवरती एकूण 48 सदस्य निवडून दिले जातात. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 25, भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर भारताची आर्थिक राजधानी मुंबई या शहराला ओळखले जाते. पर्याय बी योग्य उत्तर. 26, बॉम्बे पुनर्गठन अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी 1960 साली. बॉम्बे पुनर्गठन अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. 1 मे 1960 या दिवशी. हा अंक किंवा ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणते एक आउटपुट साधन आहे? काय विचारले? आउटपुट साधन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं काय? पर्याय बी प्रिंटर. माऊस हे इनपुट आहेत, स्कॅनर हे सुद्धा इनपुट आहेत आणि कीबोर्ड हे सुद्धा इनपुट आहेत. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी. प्रश्न 28, संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीला काय म्हणतात? तर योग्य उत्तर सॉफ्ट कॉपी. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 29, इंटरनेटवरून एखादी फाईल आपल्या संगणकात किंवा मोबाईलमध्ये घेण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर डाउनलोडिंग असे म्हणतात. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 30, दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा अतिपूरग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सांगली. तर सांगली हा जिल्हा दक्षिण महाराष्ट्रातील अतिपूरग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 31, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा राज्यात एकूण किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते. जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा एकूण 26 जिल्हे होते. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 32, भारतातील पश्चिम घाट आणि पूर्व घाट हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एकत्र येतात? तर पूर्व घाट आणि पश्चिम घाट हे निलगिरी पर्वत या ठिकाणी एकत्र येतात. पर्याय डी प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 33, महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी होणार. सह्याद्री या नावाने पश्चिम घाटाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34, कटक मंडळाचे प्रशासन कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली चालते? कटक मंडळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी होईल. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गतमध्ये कटक मंडळाचे प्रशासन चालत असते. प्रश्न 35, बाळशास्त्री जांभेकर यांना कोणत्या विषयाचे प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल गणित आणि खगोलशास्त्र. पर्याय डी योग्य उत्तर. पर्याय डी. प्रश्न क्रमांक 36, SMTP चा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. पर्याय डी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 37, पाण्याचे रेणुसूत्र खालीलपैकी कोणते आहेत?
हा प्रश्न सर्वांनाच यायला पाहिजे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी H2O. H2O म्हणजेच काय तर पाणी. हे पाण्याचे रेणुसूत्र आहेत, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 38. जीवनसत्व ड मिळवण्याचा सर्वात नैसर्गिक आणि मोफत स्रोत कोणता आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आपलं पर्याय डी कोवळे सूर्यप्रकाश. तर कोवळे सूर्यप्रकाशमधून काय मिळते आपल्याला विटॅमिन डी मिळत असते आणि हा मोफत स्रोत आहे आपल्याला. कोणता तर सूर्यप्रकाश. कोणते तर कोवळे सूर्यप्रकाश जे सकाळी असते. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 39. मराठी व्याकरणात क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजेच काय तर वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच काय क्रियापद. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपला पर्याय ए. प्रश्न 40. चौथे विश्व मराठी संमेलन 2026चे आयोजन कोठे करण्यात आले आहेत? 2026 म्हणजेच हा करंट अफेअरवरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी नाशिक. तर नाशिक या ठिकाणी चौथे विश्व मराठी संमेलन आयोजन केले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे 40 प्रश्न. हे 40 प्रश्न तुम्हाला नक्की आवडले असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न आज तुमच्यासाठी आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहेत. तर बघा प्रश्न काय आहेत. तर प्रश्न आहेत अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत? के सुजाता, रेखा गुप्ता, सरोजिनी नायडू आणि सुनेत्रा पवार. या 4 पर्यायापैकी तुम्हाला उत्तर कमेंट करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला तर असेच प्रश्न घेऊन येऊ आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.